Good morning, my dear students. I am Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is pharmacology and toxicology. The new unit that is chemotherapy, and that chemotherapy in it consists the various chapters. Under the various chapter of this unit, like that penicillins for mainly effective for the positive organism, and second aminoglycosides and other antibiotics effectively mainly against gram negative organism. These aminoglycosides and other antibiotics effective mainly for only gram negative organism. In that introductory parts, these aminoglycosides are the compounds which contains amino sugar in glycosidic linkage. अमायनोग्लायकोसाईड जे काही कंपाऊंड आहेत त्या कंपाऊंडमध्ये अमायनो शुगर ही ग्लायकोसायडिक लिंकेजला अटॅच केलेली आहे, त्यामध्ये ती प्रेझेंट आहे, म्हणून त्याला अमायनोग्लायकोसायडिक अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. मग ह्या अमायनोग्लायकोसाईड अँटीबायोटिक्समध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहेत तर द अमायनोग्लायकोसाइड्स अँटीबायोटिक्स इन्क्लूड स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, जेंटामायसिन, ॲमिकॅसिन, निओमायसिन, फ्रॅमिसिटिन and paromomycin. These are the example of the drug of aminoglycoside antibiotic because that contain the amino sugars in glycosidic linkage. For example, like that streptomycin असेल, कॅनामायसिन असेल, जेंटामायसिन, अमिकॅसिन, निओमायसिन, फ्रॅमिसिटिन अँड पॅरोमोमायसिन हे सर्व काय आहे तर अमायनोग्लायकोसाइड्स अँटीबायोटिक्स आहेत. These antibiotics are effective only against gram negative bacteria. हे जे काय अँटीबायोटिक्स आहेत अमायनोग्लायकोसाइड याचे नॅरो स्पेक्ट्रम ॲक्टिव्हिटी आहे बिकॉज इट्स ओनली इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. इट डज नॉट शो एनी ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ऑल्सो ऑल ऑफ देम हॅव 3 कॉमन टॉक्झिसिटीज. हे जी काय अँटीबायोटिक्स आहेत अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिकचे एक्झाम्पल ह्या 3 अमायनो ग्लायकोसाइड अँटीबायोटिकच्या 3 मेन कॉमनली 3 टॉक्झिसिटीज आहेत. एक म्हणजे ओटोटॉक्झिसिटी, देन नेफ्रोटॉक्झिसिटी अँड न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड. अशा 3 प्रकारच्या टॉक्झिसिटीज ह्या कॉमन्स आहेत सर्व अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्समध्ये. देन स्ट्रेप्टोमायसिन आपण बघूया. तर स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक इट्स अ derivative from the aminoglycoside antibiotics. This streptomycin aminoglycoside is obtaining from, or the source it is obtained from the Streptomyces griseus. These streptomycin are the obtaining from the Streptomyces griseus, and these streptomycin antibiotic drug are used for the choice or the treatment of the tuberculosis. टीबीच्या जे काय इन्फेक्शन झालं असेल मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ह्या इन्फेक्शन झालं असेल बॅक्टेरियाचं तर त्यावरती यूज केला जातो हा स्ट्रेप्टोमायसिन अँटीबायोटिक ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ टीबी. देन कॅनामायसिन, हा जो का कॅनामायसिन अँटीबायोटिक ड्रग आहे इट इज अन अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक ऑब्टेन फ्रॉम स्ट्रेप्टोमायसिस कॅनामेसिटिक्स. हा कॅनामायसिन जो काय ड्रग आहे इट इज ऑब्टेनिंग फ्रॉम दी स्ट्रेप्टोमायसिस कॅनामेसिटिक्स. इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट सेव्हरल ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग इकोलाय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, साल्मोनेला अँड शिगेला बॅक्टेरिया. ह्या सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत बॅक्टेरियल आहेत, ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यावरती इफेक्टिव्ह करण्याचं काम ह्या कॅनामायसिनचं आहे. इट हॅज अ बॅक्टेरियोसायडल इफेक्ट. याचं जी काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ही बॅक्टेरियोसायडल आहे. बॅक्टेरियोसायडल मीन्स इट किल ऑर डिस्ट्रॉय दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स. कॅनामायसिन इज इनइफेक्टिव्ह ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. कॅनामायसिन ड्रग जर ओरली ॲडमिनिस्ट्रेशन केला तर तो इनइफेक्टिव्ह आहे. गॅस्ट्रिक ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा गॅस्ट्रिक ॲसिडमध्ये तो डिस्ट्रॉय होतो आहे. इट इज अ ॲडमिनिस्ट्रेशन बाय इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. त्यामुळं कॅनामायसिन अँटीबायोटिक हे ॲडमिनिस्ट्रेशन इंट्रामस्क्युलर रूटने केले जातं. इट इज इलिमिनेटेड थ्रू किडनी बाय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन.
ॲडव्हर्स रिॲक्शन ऑफ कॅनामायसिन, 8 नंबरची जी काही नर्व्ज आहे ती डॅमेज होती आणि रेनल डॅमेज, हे 2 मेन ADRs आहेत कॅनामायसिनचे. देन युजेस ऑफ दिस कॅनामायसिन अँटीबायोटिक ड्रग्स that it is used in the treatment of the infection of urinary tract, infection of respiratory tract, and it is also used in the treatment of tuberculosis infection. This is the kanamycin antibiotics. Then gentamicin. These aminoglycosides antibiotic is produced by Micromonospora purpurea. It is effective against E. coli, Pseudomonas proteus, and Salmonella. These gentamicin antibiotic drugs effective against E. coli, Pseudomonas proteus, and Salmonella bacterial infection. It is a bactericidal in action and it acts by inhibiting the protein synthesis. The gentamicin antibiotic is not significantly absorbed after oral administration. So this gentamicin antibiotic it is given by the intramuscular injection. The gentamicin antibiotic does not penetrate into the central nervous system and cerebrospinal fluid. And this gentamicin antibiotic drug it is eliminated through urine by glomerular filtration action. Adverse reaction of gentamicin: skin reactions and photosensitization on topical application, renal damage on parenteral administration. Then uses of gentamicin such as it is used in the treatment of the respiratory infection, Pseudomonas infection, meningitis and SABE infection. हे जी काय इन्फेक्शन्स आहेत ह्या इन्फेक्शनला ट्रीटमेंट करण्यासाठी जेंटामायसिन अँटीबायोटिक ड्रग्स हा यूज केला जातो. त्यानंतर आहे ॲमिकॅसिन हा जो काही अँटीबायोटिक्स आहे हा सेमी सिंथेटिक अमायनोग्लायकोसाइड्स आहे. Its antibacterial activity, adverse reaction and uses are similar to कॅनामायसिन. कॅनामायसिन सारखेच ॲडवर्स रिॲक्शन्स आहेत. काय आहेत कॅनामायसिनचे ॲडवर्स रिॲक्शन? तर 8 नंबरची नर्व डॅमेज होती त्यामध्ये आणि रेनल डॅमेज होतात. आणि युजेस पण काय होते? तर ह्या ॲमिकॅसिनचा पण ADR काय असेल तर 8 नंबरची नर्व डॅमेज करतात आणि रेनल डॅमेज. दिस इज द ADR ऑफ द ॲमिकॅसिन ऑल्सो. अँड युजेस ऑफ ॲमिकॅसिन इट इज यूज इन द to treatment of infection of urinary tract, respiratory tract and tuberculosis infection. This amikacin antibiotic is highly effective against Pseudomonas infection. These amikacin antibiotics is highly effective against Pseudomonas. Then neomycin. These are the antibiotics it's obtaining from the Streptomyces fradii. These neomycin are the effective mainly against a variety of gram-negative organisms. These neomycin antibiotics are the obtaining from the Streptomyces fradii. And these neomycin are against a variety of gram-negative organisms. It's effectively. This neomycin MOA is the bactericidal in action that having kill or destroy the bacterial infection. Absorption of neomycin from gastrointestinal tract is poor, so this neomycin it is used as an intestinal antiseptic. Adverse reactions of neomycin such as ototoxicity and nephrotoxicity. ओटोटॉक्झिसिटी म्हणजे इयरच्या इन्फेक्शन होतात आणि नेफ्रोटॉक्झिसिटी म्हणजे किडनीमध्ये त्याची इन्फेक्शन होतात. दिस इज दी adverse reaction of the neomycin. Then uses of neomycin: these for topical application on skin and eyes. स्किन आणि आईजवरती जर इन्फेक्शन झालं असेल तर त्यासाठी निओमायसिन ड्रग यूज केला जातो. देन इट इज ऑल्सो यूज इन अ इंटेस्टायनल अँटिसेप्टिक स्पेशली इन द हेपॅटिक कोमा. अँड अनदर यूज इट इज यूज इन अ गॅस्ट्रोएंटरिटिस ड्यू टू पॅथोजेनिक ई कोलाय. दिस इज द यूजेस ऑफ निओमायसिन अँटीबायोटिक. देन Framicitin, it is produced by Streptomyces dicaris.
These Framacetine antibiotics are produced by the Streptomyces dicaris. Its antibacterial activity are the showing and toxicities are similar to neomycin. त्याचे जे काय टॉक्झिसिटीज आहेत इट्स सिमिलर टू दॅट निओमायसिन. निओमायसिनच्या काय आहे टॉक्झिसिटी तर ओटोटॉक्झिसिटी अँड नेफ्रोटॉक्झिसिटी. This Framacetine is not absorbed from gastrointestinal tract and uses of Framacetine this is for local effect on skin and gastrointestinal tract. ही जी काय फ्रॅमेसिटिन अँटीबायोटिक आहे तर इट इज यूज इन द ट्रीटमेंट फॉर द लोकल इफेक्ट ऑन स्किन and gastrointestinal tract. Then miscellaneous antibiotics or other antibiotics such as colistin. This colistin it's a polypeptide antibiotics obtaining from Aerobacillus colistinus. It is the polypeptide antibiotic. These colistin are the polypeptide antibiotics and obtaining from the Aerobacillus colistinus. These antibiotics are it is effective against gram-negative organisms like Pseudomonas, E. coli and Shigella. This colistin shows the bactericidal effect. This colistin is not significantly absorbed from gastrointestinal tract, so it is administration by intramuscular injection. So these colistin antibiotics are the administration by the intramuscular route. Entry into cerebrospinal fluid is even in a presence of meningeal inflammation. Then adverse reaction of colistin that is pain at the site of injection, skin rash and renal damage. This is the adverse reaction of colistin antibiotics. Then polymyxin B, another other antibiotics polymyxin B. These polymyxins are the group of related antibiotics obtained from various strains of Bacillus polymyxima. Polymyxins are the polypeptides in nature and polymyxins are the group of antibiotics obtained from the various strains of Bacillus polymyxa. Then this polymyxin B it shows the antibacterial activity, absorption, toxicity and uses of polymyxins are similar to colistin. कोलिस्टिनचे ॲडवर्स रिॲक्शन काय आहेत तर पेन ॲट द साईट ऑफ इंजेक्शन सेम ॲज टू polymyxin B. ADR are the same like that. Pain at the site of injection, skin rash and renal damage. Then another antibiotics cycloserine. Cycloserine last antibiotic other antibiotics मध्ये these are the antibiotics and obtained from Streptomyces orchidaceus. These antibiotics are the obtaining from the Streptomyces orchidaceus and this cycloserine are the used in the treatment of the tuberculosis. This is all about the gram-negative organism. It's mainly effective. These are the aminoglycosides and mainly effective for the gram-negative organisms. Thank you. Thank you so much.